आपला सुरला वाचवा. नमस्कार मंडळी, आज मी आपल्या सर्वांसमोर एक अतिशय गंभीर प्रश्न ठेवायला आलो आहे. हा प्रश्न आहे आपल्या सुरला गावाच्या अस्तित्वाचा. गेल्या काही दिवसात आपण सर्वांनी पाहिलं, मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली गेली आहे. ही झाडतोड नाही, तर हा वृक्ष संहार आहे. मित्रांनो, 40 ते 45 वर्षांपूर्वीही आपल्या गावावर हेच संकट आलं होतं. खाणीच्या नावाखाली डोंगर ओरबडले गेले, शेतं उद्ध्वस्त झाली, बागायती नष्ट झाल्या. आपल्या गावकऱ्यांचा प्रखर विरोध झाला, पण खाणीवाल्यांच्या स्वार्थापुढे आपली ताकद कमी पडली. पण खाणींनी आपल्याला काय दिलं? काही ट्रक, काही गाड्या, थोडी रोजगाराची स्वप्न, आणि मग उरलं काय? उद्ध्वस्त शेती, उद्ध्वस्त निसर्ग आणि उद्ध्वस्त आयुष्य. आज पुन्हा तोच खेळ सुरू आहे. आपल्या गावात हजारो झाडं उखडली जात आहेत. ही झाडं म्हणजे आपली संपत्ती आहे. त्यांच्यामुळेच पाणी साठतं, पक्षी किलबिलाट करतात, औषधी वनस्पती उगवतात आणि जंगली प्राणी आपल्याला त्रास न देता जंगलात राहतात. जर हे जंगल नाहीसं झालं तर प्राणी नाईलाजानं आपल्याच वस्तीत येतील. जर ही झाडं नष्ट झाली तर आपली पुढची पिढी सावलीसाठी सुद्धा झगडेल. मित्रांनो, आज आपल्याला ठरवायचं आहे, आपण पैशाच्या मागे धावायचं का, की पुढच्या पिढ्यांसाठी हिरवगार सुरला वाचवायचं? सुरला गावाचं नावच आहे सुजलाम सुफलाम, हिरवगार. हे नावच संपवायचं का, की ते जपून पुढे न्यायचं? आज प्रत्येक वाड्यानं, प्रत्येक घरानं, प्रत्येक गावकऱ्यानं एकत्र यायला हवं. आपण एकत्र आलो, सजग झालो, तर हा वृक्षसंहार थांबवता येईल. चला, आपला निर्धार करूया. सुरला वाचवू, निसर्ग वाचवू, भवितव्य वाचवू. धन्यवाद.